Hello students, welcome to back our YouTube channel. Today we are going to learn a beautiful and meaningful poem. It's a small word. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 7वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 1 मधील पोयम 1.1 इट्स स्मॉल वर्ड शिकणार आहोत. या कवितेचा अर्थ, मराठी स्पष्टीकरण आणि कवितेचा संदेश समजून घेऊया. इट्स अ वर्ड ऑफ लाफ्टर, इट्स अ वर्ड ऑफ टीयर्स, इट्स अ वर्ड्स ऑफ होप्स अँड वर्ड्स ऑफ फिअर्स. हे जग हसण्याचे आहे, हे जग रडण्याचे आहे, हे जग आशाचे आहे आणि भीतीचेही आहेत. कवी सांगतात की जगात आनंद आणि दुःख दोन्ही आहेत. माणसाच्या आयुष्यात आशा आणि भीती दोन्ही असतात. देअर इज सो मच दॅट वी शेअर, that is time we are aware it's a small word after all. आपण अनेक गोष्टी एकमेकाबरोबर सामायिक करतो, म्हणजे शेअर करतो, आपण चर्चा करतो, कारण हे जग कसे आहेत, खूप छोटे आहे. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ड. देअर इज अ जस्ट वन मून अँड वन गोल्डन सन. इथे एकच चंद्र आहे आणि एकच सोनेरी सूर्य आहे. संपूर्ण जगासाठी एकच सूर्य आणि एकच चंद्र आहे, म्हणून सर्व लोक कसे आहेत, एक समान आहे. अँड स्माईल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. एक हसू म्हणजे सर्वांसाठी काय असतं, मैत्रीचं प्रतीक असतं. हसतमुख राहिल्यास मैत्री वाढते. प्रेम आणि मैत्री यात कोणतीही सीमा नसते. दो द माउंटन्स डिवाइड अँड द ओशन्स आर वाईड. पर्वत आपल्याला वेगळे करतात आणि महासागर खूप विशाल आहे. जरी देश वेगवेगळे असले तरी माणुसकी आपल्याला काय करते विद्यार्थ्यांनो, जोडून ठेवते. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ड्स. या कवितेतून कवी आपल्याला संदेश देतात की संपूर्ण जग एक कुटुंब आहे. भाषा, देश, धर्म जरी वेगवेगळे असले तरी सर्व माणसे कशी आहेत, समान आहेत. अशा पद्धतीने आपण ही सुंदर कविता आपण आज बघितलेली आहेत. स्टुडंट, आय होप यू अंडरस्टूड दिस पोयम व्हेरी वेल. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, प्लीज लाईक अँड शेअर and subscribe our YouTube channel. Thank you.